राज्य ग्राहक आयोग ऑफिस ओपनिंग केलेलं आहे। गेल्या 10 महिन्यापासून एक सुद्धा तिथं न्यायाधीश येऊन ते केस घ्यायला तयार नाही आणि सरकारला आम्ही सारखं निवेदन द्यायला लागले, इथं ऑफिसरला अपॉइंटमेंट करा आणि हे 7 जिल्हे ग्राहकांची समस्या आहेत आणि 7000 पेक्षा जास्त केसेस बेळगाव मध्ये पेंडिंग आहेत। ऑफिसरला अपॉइंटमेंट करा म्हटलं तर कोण पण करायला तयार नाही। ह्यासाठी आम्ही ऑक्टोबर मध्ये मुख्यमंत्रीला पण निवेदन दिलो, जिल्हाधिकारीला निवेदन दिलो, जिल्हा मंत्रीला पण निवेदन दिलो, तरी पण राज्य ग्राहक आयोगला न्यायाधीश नाही। त्यासाठी मी विनंती करतो, ताबडतोब बेळगाव जिल्हा राज्य ग्राहक न्याय आयोगला न्यायाधीशाला अपॉइंटमेंट करा, तोपर्यंत आमचं धरणी सत्याग्रह चालू राहणार। त्यासाठी मुख्यमंत्री ह्या विषयावर चर्चा करून लवकर आमचे न्यायाधीशांना नेमक करा, अपॉइंटमेंट करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा असा विनंती आहे। मी एनआर लातूर वकील, जय हिंद। आज आपण बेळगाव वकील संघाकडून कर्नाटक राज्याला विनंती करण्यात येत आहे की आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव सिटीमध्ये कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचा उद्घाटन 5 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। तरी 10 महिने होऊन पण आजपर्यंत त्या कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाला कायमरूपी प्रिसाइडिंग ऑफिसर नेमण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे त्या आयोगामध्ये जवळपास 6000 केसेस पेंडिंग आहेत व त्या केसेस पेंडिंग असल्यामुळे जे काही ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी जे काही प्रिसाइडिंग ऑफिसरांची आवश्यकता आहे ती न केल्यामुळे आम्ही परत एकदा कर्नाटक राज्य सरकारच्या अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री व तसेच कायदा मंत्री एच के पाटील साहेब व तसेच फूड मिनिस्टर व कंझ्युमर अफेअर्स मिनिस्टर मुनियप्पा साहेबांना या आमच्या प्रोटेस्ट मुखांतर विनंती करण्यात येते की आमच्या जे काही विनंतीनुसार त्या बेळगावमध्ये जे काही निर्माण केलेल्या कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाला कायमरूपी प्रिसाइडिंग ऑफिसर नेमण्यात यावं म्हणून आपणही विनंती करतो। जर त्यांनी चुकल्यास हा जो काही आमचा धरणे सत्याग्रह आहे हा कंटिन्यू राहणार आहे व आम्ही पूर्ण चंदनबाग सर्कल व पूर्ण रोडवर येण्याची आवश्यकता भासेल। त्यामुळे सरकारनं ताबडतोब याबद्दल काळजी करून लवकर कायमरूपी प्रिसाइडिंग ऑफिसर नेमण्यात यावे। थँक्यू।